नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जगताप JS माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. रोटेशनल डायनॅमिक्स हा आपण पहिला चॅप्टर कव्हर करतोय. त्यातलं लेक्चर नंबर 6 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोटेशनल डायनॅमिक्सचे दोन पार्ट करता येतात आपल्याला, एक सर्क्युलर मोशन आणि दुसरा रोटेशनल मोशन. त्यातल्या सर्क्युलर मोशनचं आजचं हे शेवटचं आर्टिकल, वर्टिकल सर्क्युलर मोशन. इथं एक डायग्राम काढल्या. अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट हा वर्टिकल फिरतोय, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ हा हॉरिझॉन्टल प्लेन हा सर्कल झालं आणि हे झालं वर्टिकल सर्कल. म्हणजे अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट हा वर्टिकल फिरतोय, बरोबर का. सर्कसमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल्स असतात बघा, त्यात आपण बसतो आणि अशा पद्धतीनं वर्टिकल मोशन त्याची होत असते. अशा पद्धतीनं ह्याला म्हणायचं वर्टिकल सर्क्युलर. ही वर्टिकल मोशन आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा दाखवते. तर मी इथे एक दोरा घेतला, असा दोरा आहे आणि हा दोरा ह्या ऑब्जेक्टला असा बांधलेला आहे. तर तो दोरा असा जाईल वरती आणि अशा पद्धतीनं एक वर्टिकल सर्कल तयार करेल. ठीक. तर आपल्याला ह्या वर्टिकल सर्क्युलर मोशनवरचे वेगवेगळे पॉईंट आहेत. त्या वेगवेगळ्या पॉईंटवरचे मला त्याला वेलॉसिटी काढायची. मला बीच्या ठिकाणी त्याला मिनिमम वेलॉसिटी दिली पाहिजे की जेणेकरून तो हे एक सर्कल पूर्ण करेल. अदरवाईज ते जर वेलॉसिटी दिलं नाही तर तो मध्येच कुठं जाईल, परत पाठीमागे येईल. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या पॉईंटवरचे मला वेगवेगळे टेन्शन आणि तिथली वेलॉसिटी मला काढायची. तर पहिला पॉईंट आपण पकडूया, तो म्हणजे हा पॉईंट ए, बरोबर. आणि इथं आपण असं लिहूया, केस नंबर 1, अप्पर मोस्ट पॉइंट ए किंवा पोजिशन, पॉइंट ए और पोजिशन. ह्या अप्पर मोस्ट पोजिशनच्या ठिकाणी मला आता टेन्शन TA आणि तिथली वेलॉसिटी मला काढायची आहे. एक बघा किती काय झालं. तर अशा पद्धतीनं हा ऑब्जेक्ट आहे. काय केलं आहे मी, ऑब्जेक्ट हा स्ट्रिंगला बांधलेला आहे. लक्षात ठेवा, मी इथे स्ट्रिंग एक्झाम्पल घेतलं आहे, बरोबर का. मास टाईड टू ए स्ट्रिंग असं एक्झाम्पल घेतलं आहे आपण. वाटलं तर ते लिहूया आपण, मास स्ट्रिंग. हे अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवा, कारण स्ट्रिंगमुळं आपल्या इक्वेशनमध्ये बराचसा चेंज होणार आहे. रॉड असेल तर चेंज वेगळा होतो आणि स्ट्रिंग असेल तर वेगळं एक्सप्रेशन येतं, म्हणून तर स्ट्रिंग महत्त्वाचं आहे. मास टाईड टू ए स्ट्रिंग. तर अशा पद्धतीनं एक मास घेतलं, ऑब्जेक्ट घेतला आणि तो असा दोऱ्याला बांधला आणि अशा पद्धतीनं वर्टिकल सर्क्युलर मोशन त्याचं स्टार्ट झालं, बरोबर. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट हा वर अशा पद्धतीनं जाईल तेव्हा स्ट्रिंग जो आहे तो स्ट्रिंग असा खालच्या बाजूला जाणार आहे, बरोबर. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले की टेन्शन हे कायम दोऱ्यावरती असतं, बरोबर. टेन्शन हे अलॉंग स्ट्रिंग असतं. आता जर दोरा असा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर टेन्शनसुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं आणि ॲज युजल MG जे आहे तर MGसुद्धा ह्या अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट असतं. त्यामुळं MGसुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. म्हणजे ॲट ए हा जो TA फोर्स आहे, TA आणि MG हे दोन्हीही डाऊनवर्ड डायरेक्शनला असतील, बरोबर का. आणि TA आणि MG दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. दोघांची किंमत सारखी आहे, म्हणजे दोघांची ॲडिशन होईल. आता ही ॲडिशन बॅलन्स कोण करणार, तर आपण असं म्हणूया की हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टवरतीच तुम्ही बसलेला आहात. म्हणजे इथं आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स डिस्कस करू. म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे इथं mv²/r हा सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला विचार करावा लागेल, बरोबर का. लक्षात ठेवा की मी त्या ऑब्जेक्टवरती उभा आहे, बसलेलो आहे आणि मीच स्वतः वर्टिकल मोशनमध्ये फिरतोय. जर आपण त्या फ्रेममध्ये असेल तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ह्या व्हिडिओच्या उजव्या बाजूला एक आय बटन असेल, तिथं तुम्हाला नॉन इनर्शियल आणि इनर्शियल फ्रेमची एक मी व्हिडिओ लिंक देतो. तिथं तुम्ही जाऊन अभ्यास करा की नेमकं नॉन इनर्शियल आणि इनर्शियल फ्रेम म्हणजे काय. जर तुम्ही त्या स्वतः फ्रेममध्ये असाल, जर मी ऑब्जेक्टवरती आहे, अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट हा फिरायला लागला आहे आणि मी इथं ऑब्जेक्टवरतीच आहे बसलेलो, ऑब्जेक्टच्या इथं ऑब्जेक्टवरती आहे, तर
नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स येणार. पण मी जर हे सगळं बाहेरून अभ्यास करतोय, बाहेरून मी उभा राहिलो बाहेर आणि मी सगळं वर्टिकल मोशन अभ्यास करतोय, तर ती इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स येणार. मग आताच्या घडीला आपण नॉन इनर्शियल फ्रेम घेऊ आणि तिथं सेंट्रीफ्युगल फोर्स हा येणार आहे. बरोबर. मग आता एच्या ठिकाणी काय झालं बघा, एच्या ठिकाणी टी ए प्लस एम जी हा बॅलन्स करतो बाहेरच्या बाजूचा फोर्स, तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स, दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग हे इक्वेशन कसं येईल मित्रांनो, तर इक्वेशन असं येणार बघा इथं, टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर काय आहे, तर आर हे रेडियस आहे, ह्या सर्कलचा रेडियस काय आहे, तर तो आर आहे. आता टी ए म्हणजे टेन्शन ॲट ए पॉईंट, एम इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एम मास, व्ही प्रत्येक पॉईंटला वेलॉसिटी वेगळी असणार आहे, म्हणून ह्याला स्पेसिफिक आपण व्ही ए असं म्हणूया, त्याला व्ही ए असं म्हणूया. इक्वेशन नंबर मला 1 मिळेल. बरोबर, इक्वेशन नंबर 1 मिळेल. ठीक, अशा पद्धतीनं हे इक्वेशन अजून सिम्प्लिफाय करू, कारण मला नंतर हे इक्वेशन लागणार आहे. देअरफॉर असं म्हणू आपण त्याला, टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी, इक्वेशन नंबर 2 म्हणू, मायनस एम जी इक्वेशन नंबर 2. काय केलं, एल एच एस आर एच एसला नेलं, साईन मायनस साईन होतं, प्लसचं मायनस झालं, इक्वेशन 2 मला मिळालं. आता काय होतं बघा इथं, हो, जेव्हा हा ऑब्जेक्ट वर असा जातो, जेव्हा हा ऑब्जेक्ट वर जाणार, अशा पद्धतीनं वर जाणार, तेव्हा हा ऑब्जेक्ट वर गेल्यानंतर ह्या दोऱ्याला, हा ऑब्जेक्ट ह्याच्या वेटमुळं ह्या स्ट्रिंगला थोडासा काय मिळाला, स्ट्रिंगला थोडासा स्लँक मिळाला. स्लँक म्हणजे काय, स्लँक म्हणजे ढिलेपणा. स्लँक म्हणजे काय, तर ढिलेपणा. लिहितो मी, स्लँक म्हणजे काय, तर ढिलेपणा. तर हा दोरा ढिला झाला. मी काय करतोय, मी आता स्पेसिफिक एचा विचार करतोय, मी सर्क्युलर मोशनचा पूर्ण विचार करत नाही, मी फक्त पॉईंट एला काय घडेल हे सांगतोय. म्हणजे जेव्हा हा ऑब्जेक्ट वर जाईल तेव्हा ह्या स्ट्रिंगला स्लॅक मिळेल, ढिलेपणा मिळेल. मग आताच्या फक्त एसाठी, फक्त ॲट पॉईंट एसाठी किंवा आताच्या इन्स्टंटसाठी टी ए हे होतं 0, टी ए होतं 0. बरोबर. देअरफोर हे इक्वेशन 1 काय येतं, इक्वेशन 1 बिकम्स, कारण एचा विचार करता त्या दोऱ्याला थोडा स्लॅक मिळाला, ढिलेपणा मिळाला, म्हणून टी ए आपण 0 अजून करू. मग इक्वेशन 1 काय मिळणार, इक्वेशन 1 हे आहे बघा, ह्याच्यामध्ये टी ए 0 ठेवा. देअरफोर 0 प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर असं मला मिळेल. इज इक्वल टू, हे 0 निघून जाणार, माझं प्रॉब्लेमचं मी, मला व्ही ए काढायचं आहे. देअरफोर व्ही ए स्क्वेअर हे आर डिनॉमिनेटरमध्ये आहे, तिकडे गेल्यावर न्युमिरेटरमध्ये होईल, एम जी आर डिवायडेड बाय इकडचा एम तिकडे जाणार. काय केलं बघा, सगळ्यांना समजलं पाहिजेसाठी मी इन डिटेल सांगतो. हे 0 कॅन्सल होतं, हा आर तिकडे गेल्यावर आर एल एच एसला गेल्यावर ते न्युमिरेटरमध्ये जाईल, इकडचं एम इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये जाईल, म्हणजे हे इक्वेशन येतं, एमला एम कटतं, एमला एम निघून जातं. देअरफोर व्ही ए स्क्वेअर किंवा इथं जी आर येणार. बरोबर का. आता इथलं स्क्वेअर काढायचं आहे, काय करायला पाहिजे, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट करायला पाहिजे. स्क्वेअर रूट घेतल्यामुळं इकडचा स्क्वेअर निघून जातो आणि इकडे मात्र काय येतं, जी आर येतं. सो दिस इज द वेलॉसिटी ॲट पॉईंट ए, दिस इज द वेलॉसिटी ॲट पॉईंट ए. बरोबर. मी परत एकदा सांगतो, डायग्राम बघा, मी वारंवार सांगितले, सर्क्युलर मोशनच्या चॅप्टरमध्ये ज्याला डायग्रॅम समजली त्याला इक्वेशन समजायला काही अडचण नाही. मग ह्या पद्धतीने डायग्रॅम आहे, एच्या ठिकाणी ऑब्जेक्ट वरती असणार आहे, स्ट्रिंग खाली असणार आहे, टी ए खाली असणार, एम जी खाली असणार, म्हणून मग टी ए प्लस एम जी आणि त्याच्यावरचा बॅलन्स झाला ना फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स बाहेरच्या बाजूचा, म्हणून टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मला मिळतं. बरोबर. इक्वेशन 2 जाताच काही घेऊ नका, मला टेन्शनमधला डिफरन्स काढण्यासाठी मी इक्वेशन नंबर 2 घेते, ते आपण नंतर घेऊ. व्हेनेवर ऑब्जेक्ट इज ॲट पॉईंट ए, द स्ट्रिंग गॉट सम स्लॅक which means that TA is equal to 0. So putting TA is equal to 0 in equation 1, we get mg is equal to m va square divided by 2. By rearranging we get va is equal to under root cr, इक्वेशन नंबर 3. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आता अप्पर मोस्ट पॉईंट जो ए आहे त्या अप्पर मोस्ट पॉईंटवरचं व्ही ए, अप्पर मोस्ट पॉईंटवरचं मिनिमम पॉसिबल स्पीड काढलं येतं, व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट जी आर. आता आपण लोअर मोस्ट पोझिशनवरचा वेलॉसिटी काढण्याचा प्रयत्न करू. नंबर 2,
लोअर मोस्ट पोझिशन दॅट इज बी. ठीक, डायग्रॅम आपल्या डोळ्यांच्या पुढेच पाहिजे. लोअर मोस्ट पोझिशन ॲट बी, इथं अशा पद्धतीनं लोअर मोस्ट पोझिशन आहे बघा. आता इथं काय होतं, इथं तर आपल्याला सांगायची काही गरज नाही. ऑब्जेक्ट कसा असणार आहे, ऑब्जेक्ट हा खालच्या बाजू इथं असणार आहे, हा दोरामध्ये सेंटर असणार आहे, एम जी खालच्या बाजूला, एम जी अशा पद्धतीने डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि टेन्शन मात्र स्ट्रिंगवरती असल्या कारणानं टेन्शन स्ट्रिंगवरती असणार. सो टी बी इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे इथं काय मिळणार आहे मला, टी बी आणि एम जी दिज आर द टू फोर्सेस विच आर इन अपोजिट डायरेक्शन बट सेम मॅग्निट्यूड, अँड द ॲडिशन ऑफ दिस टू इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे हे इक्वेशन कसं मला मिळेल, मग हे इक्वेशन कसं मिळतं, तर इथं मला असं मिळणार आहे, टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. पण इथं ॲट पॉईंट बी आहे म्हणून इथं आपण असं म्हणू व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, एक असं मला मिळेल. बरोबर, म्हणजे हेच इक्वेशन मला काय मिळालं होतं इक्वेशन म्हणून बघा. इक्वेशन ॲट पॉईंट ए मला मिळालं होतं ए प्लस एम जी, कारण दोघांची डायरेक्शन सेम होती त्यामुळे ॲडिशन केली. आता इथं दोघांची डायरेक्शन वेगळे आहे, टी ए वरती एम जी खाली आहे, अपवर्ड अँड डाऊनवर्ड, म्हणून इथं मायनस घेतलं मी. बरोबर, ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणूया, पुढचं नेक्स्ट इक्वेशन ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणून, ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. आणि परत मागासारखं जसं आपण टी ए काढलं होतं तसं आता आपण टी बी पण काढू. देअरफॉर टी बी इज इक्वल टू टेन्शन ॲट बी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इकडचं मायनस तिकडे गेलं प्लस होईल, प्लस एम जी, दॅट इज इक्वेशन नंबर 5. दॅट इज इक्वेशन नंबर 5. म्हणजे टी ए आणि टी बी हे मला दोन इक्वेशन मला इथं मिळाली. बरोबर, नंतर काय करणार आहे मी, नंतरचं हे व्ही काढल्यानंतर आपण दोघांची वजाबाकी करणार आहे आणि वेगवेगळे वेगवेगळ्या पॉईंटवरचं टेन्शनचं डिफरन्स मला मिळणार आहेत. बरोबर, आता जी टेक्निक इथं वापरली होतं आपण टी ए इज इक्वल टू 0, ती टेक्निक इथं वापरता येणार नाही आपल्याला, कारण की जेव्हा हा असा असणार आहे तेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असताना त्या स्ट्रिंगवरती काही ना काही टेन्शन असणारच आहे. मग इथं टेन्शन कॅन्सल करता येत नाही. मग आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे, मग इथं काय टेक्निक वापरायचं, तर इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे प्रिन्सिपल वापरायचं. अप्लाइंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता ह्या ठिकाणी एनर्जी कॉन्झर्वेशन वापरून नेमकं कसं काढता येईल, त्यासाठी मला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काही समजलं पाहिजे. त्यासाठी मला डायग्राम काढून ठेवलं बघा. समजा माझ्याकडे सिंपल पेंडुलम असेल, ही मधली जागा आहे मेन पोझिशन, ह्या दोन टोकामधली जागा असते, टोकाला एक्स्ट्रीम म्हणतो आपण त्याला, मेन आणि एक्स्ट्रीम. बरोबर, आणि इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी कसं घडतं बघा. पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं, तर एम जी एच असतं. एच म्हणजे हाईट, एम म्हणजे मास, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि कायनेटिक एनर्जी काय असतं, 1/2 mv स्क्वेअर. बरोबर, मीन जो आहे, मीनला हाईट किती आहे, मीनला हाईट 0 आहे. बरोबर, कारण तो मीनला आहे ना, रेस्टला आहे. आणि जेव्हा तो एक्स्ट्रीमला जाईल, जेव्हा कोपऱ्यामध्ये टोकाला जाईल, तेव्हा त्याची काय होत जाते, मीनपासून त्याची हाईट काय होत जाते, वाढत जाते. आलं लक्षात. मग जेव्हा मीनला ऑब्जेक्ट आहे त्याची हाईट 0 आहे, ह्याचा अर्थ मीनला पोटेन्शियल एनर्जीसुद्धा 0 आहे. पोटेन्शियल एनर्जीसुद्धा 0 आहे. बरोबर, आता हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट मीनपासून जेव्हा वरवर जाईल तेव्हा काय होईल सांगा, त्याची हाईट काय होत जाणार आहे, मीनपासून हाईट त्याची वाढत जाणार. ह्याचा अर्थ ह्याची पोटेन्शियल एनर्जी काय होत जाईल, ह्या टोकाला काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्झिमम असणार आहे, कारण इथं हाईट मॅक्झिमम आहे, ह्याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे. मग कायनेटिक एनर्जी किती मित्रांनो, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. ऑब्जेक्ट इथे येऊन थांबला ह्याचा अर्थ व्ही किती, 0. व्ही 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी किती, 0. बरोबर, मग जेव्हा तुम्ही तो ऑब्जेक्ट एका बाजूला ओढल्यामुळं तुम्ही त्या ऑब्जेक्टला हाईट देता, आणि हाईट दिल्यामुळं त्या ऑब्जेक्टची एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम होते आणि कायनेटिक एनर्जी मात्र 0 असते, कारण ऑब्जेक्ट थांबला. आता तोच ऑब्जेक्ट तुम्ही सोडून द्या. जेव्हा तो ऑब्जेक्ट तुम्ही सोडणार तेव्हा इथून खाली जाताना त्याची हाईट काय होत जाते, हाईट कमी होत जाते,
आणि स्पीड मात्र वाढत जातं. मीनला हाईट 0 झाली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0 आणि कायनेटिक एनर्जी मात्र मॅक्झिमम. बरोबर समजते मी काय म्हणतो ते. मीनपासून लेफ्ट एक्स्ट्रीमिटीला जाताना परत तुमची हाईट काय झाली, वाढत वाढत गेली आणि स्पीड मात्र काय झालं, कमी कमी होत निघालं. म्हणजे लेफ्ट एक्स्ट्रीमिटीला परत पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असतं आणि कायनेटिक एनर्जी मात्र 0 असतं. बरोबर का. ऑब्जेक्ट हितनं परत पाठीमागं आला आहे, मग काय झालं, परत स्पीड काय होत जाणार, वाढत वाढत जाणार, कायनेटिक एनर्जी वाढत वाढत जाणार, हाईट कमी कमी होत जाणार. मीनला हाईट 0, पोटेन्शियल एनर्जी 0, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट इकडून इकडे जाताना एक एनर्जी कमी होते, दुसरी एनर्जी वाढत वाढत जाते. एक एनर्जी कमी होते, दुसरी एनर्जी वाढत वाढत जाते. म्हणजे काय झालं, इथं पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये झालं आणि इकडं कायनेटिक एनर्जीचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जीमध्ये झालं. ह्यालाच म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर. मग काही मित्र असे म्हणतात की सर मग असं का होत नाही, मग पेंडुलमचे जे काही ऑसिलेशन्स आहेत ते ऑसिलेशन डिसिपेट का होतात, ऑसिलेशन खर्चिक का होतात, कारण की आत्ता वातावरणात एअर रेजिस्टन्स आहे, वातावरणात एअर रेजिस्टन्स आहे. हाच प्रयोग तुम्ही जर चंद्रावरती केला की जिथं ॲटमॉस्फिअर नाही, समजा तुम्ही आजच्या घडीला चंद्रावरती गेला आणि एक पेंडुलम, सिम्पल पेंडुलम ऑसिलेट करत तुम्ही तिथे ठेवला, तर तुमच्या लक्षात येईल की 20 वर्षानंतर सुद्धा तिथं ऑसिलेशन्स काय होतात, ऑसिलेशन चालूच राहतात. कारण की एक एनर्जी संपते, त्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसरी संपणार, त्याचं रूपांतर पहिल्यामध्ये. तिथं एअर रेजिस्टन्सच नाही चंद्रावरती, म्हणजे त्याला ऑसिलेशन कायम चालू राहणार. हाच प्रयोग लॅबमध्ये करताना, घरी करताना, वातावरण आहे, वातावरणातले एअर पार्टिकल बरोबर पेंडुलम घासतो आणि त्या घर्षणामध्ये त्याचं स्पीड कमी होत जातं, एनर्जी लॉस होत जाते. परंतु वास्तविक काय होत असतं की तिथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी घडत असतं. आलं लक्षात. आता मला बीच्या ठिकाणची वेलॉसिटी काढताना मी असं म्हणणार की एनर्जी, टोटल एनर्जी ॲट ए शुड इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बी. टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. म्हणजे एच्या ठिकाणची टोटल एनर्जी आणि बीच्या ठिकाणची टोटल एनर्जी ह्याला काय म्हणू आपण, कॉन्झर्व झाले असे म्हणू आणि इक्वल टू म्हणू. आलं लक्षात. मग हेच प्रिन्सिपल वापरू मी. चला आता पटपट पटपट सांगा माझ्याबरोबर तुम्ही काय येणार मग. देअरफॉर टोटल एनर्जी ॲट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बी. माझ्या प्रॉब्लेमचं एम आहे की मला लोअर मोस्ट पोझिशनच्या ठिकाणचं स्पीड काढायचं आहे, व्ही बी मला काढायचं आहे. बरोबर. टोटल एनर्जी म्हणजे काय असतं, टोटल एनर्जी म्हणजे असतं पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट ए इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट बी. आलं लक्षात. मग आता पटपट सगळ्या एनर्जी काढूया. मग काय सांगायचं, पहिल्यांदा लिहूया कायनेटिक एनर्जी ॲट ए. काय असणार कायनेटिक एनर्जी ॲट ए, 1/2 mv². फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा, 1/2 mv². परंतु एच्या ठिकाणचं स्पीड किती घेतलं आपण, एच्या ठिकाणचं स्पीड घेतलं आहे व्ही ए, म्हणून VA² आलं. आलं लक्षात. ठीक आहे. त्याला इक्वेशन नंबर 6 म्हणून. पुढचं बोलतं राहा. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट ए म्हणू आपण त्याला. पोटेन्शियल एनर्जी ॲट ए. काय फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा, mgh. बरोबर. एच म्हणजे हाईट. आता ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट जेव्हा सेंटरपासून आपण डिस्टन्स मोजतोय, ऑब्जेक्ट जेव्हा हिथं आहे, अशा पद्धतीनं खाली आहे, तेव्हा हाईट म्हणजे काय असतं, तर हाईट म्हणजेच रेडियस आर. बरोबर. म्हणजे इथं काय मला मिळणार आहे, इथं मला मिळणार आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgr मला मिळेल. पोटेन्शियल एनर्जी किती मिळणार आहे, mgr मला मिळणार. बरोबर. ठीक आहे. पुढं कायनेटिक एनर्जी ॲट बी. बोला कायनेटिक एनर्जी ॲट बी किती, 1/2 mv². आलं लक्षात. आणि सगळ्यात शेवटी पोटेन्शियल एनर्जी ॲट बी किती मिळेल सांगा, पोटेन्शियल एनर्जी ॲट बी. बोला पटपट. mgr मला मिळतं, mgr. पण हिथून एक आर वर घेतलं एच्या ठिकाणचं आणि हिथून एक आर खाली घेतो, म्हणजे दोन डिस्टन्स मोजली, दोन डिस्टन्स अपोजिट डायरेक्शनला मोजली, म्हणून हे बीच्या ठिकाणचे mgr आपण मायनस घेऊया. आपण काय घेऊया, मायनस घेऊया. आता हे 7
जे इक्वेशन आहे 4 इक्वेशनला आपण कंबाईनली 7 म्हटलं, हे 7 आपण 6मध्ये ठेवून इक्वेशन काय त्याच्यामध्ये चेंजेस होतील किंवा इक्वेशन कशा पद्धतीनं तयार होईल पटपट पटपट तुम्ही सांगा, बोला. पोटेन्शियल एनर्जी हे असं येणार आहे mgr प्लस 1/2 mva² इज इक्वल टू मायनस mgr प्लस 1/2 mvb². बरोबर आहे, ठीक आहे. माझ्या प्रॉब्लेम सेम काय, माझ्या प्रॉब्लेम सेम आहे की मला व्ही बी काढायचं आहे. मग काय करू, एका बाजूला व्ही बी ठेवू, उरलेलं सगळ्या टर्म पलीकडच्या बाजूला ठेवू. देअरफॉर 1/2 mvb² इज इक्वल टू, फक्त मायनस तिकडे गेलो प्लस होईल, mgr प्लस 1/2 mva² प्लस mgr मला मिळेल. बरोबर, मग इथं कसं देअरफॉर एक स्टेप वाढवू आपण, सगळ्यांना समजलं पाहिजे. mv² डिवायडेड बाय 2 mgr 2 mgr प्लस 1/2 mva² मला मिळेल. बरोबर, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी m कॉमन आहे, ते काढून टाकू आपण आणि काय करू, इकडचं 2 आहे ते तिकडं नेऊ RHSला. म्हणजे काय येणार तर देअरफॉर vb² बघा इथं हितला m कॅन्सल होईल, इकडं जाऊन तिकडे गेलं, ह्या दोघांना गुणायला पाहिजे. म्हणजे काय येणार आहे 4m किंवा सॉरी इथं काय येणार आहे, एक मिनिट सॉरी, देअरफॉर vb² इज इक्वल टू काय मला मिळणार बघा, इथला एक स्टेप वाढवूया वाटलंच तर, कारण परत मला शंका विचारतील मुलं की कसं स्टेप आली, एक स्टेप वाढवू वाटलंच तर 2gr प्लस va² अपॉन 2. बरोबर, देअरफॉर vb² इज इक्वल टू 4gr प्लस va² अशा पद्धतीनं मला मिळेल. बरोबर, बघा लक्षात येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा काय कशा पद्धतीने केलं ते. साधं मॅथमॅटिक्स आहे, मेकॅनिकल आहे, एक स्टेप समजली पुढची स्टेप आपोआप समजायला पाहिजे. मला वाटतं की तेवढी मॅच्युरिटी तुमच्याकडे आलेली आहे, परंतु सर्वसमावेशक लेक्चर व्हावं, सगळ्यांना समजावं म्हणून मी इन डिटेल एक स्टेप घेतो. mvb² डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 mgr प्लस 1/2 mv². प्रत्येक ठिकाणी m कॅन्सल होईल, ही स्टेप मला मिळते vb² डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2gr प्लस va² डिवायडेड बाय 2. इकडचा 2 हा डिनॉमिनेटरला आहे, तो RHSला गेल्यानंतर न्युमिनेटरला जाईल, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 4 येईल. इकडनं 2 इथनं गेल्यानंतर इकडचं 2 तिकडं गेल्यानंतर 2 विल बी कॅन्सल, va² मला मिळेल. बरोबर, माझ्या प्रॉब्लेम जे मग मला व्ही बी काढायचं आहे, पण काय माहिती आहे आपल्याला, सिन्स म्हणून आपण त्याला सिन्स va इज इक्वल टू √gr, कारण आपण अगोदरच हे सॉल्व्ह केलेलं आहे. इक्वेशन नंबर 3 बघा, इक्वेशन 3 मध्ये काय va इज इक्वल टू √gr. मग काय मला मिळणार, va इज इक्वल टू √gr. इक्वेशन नंबर ह्याला 8 म्हणूया. इक्वेशन 8 काय मिळतं मग मला, vb² इज इक्वल टू 4gr. इथं va² आहे, इथं मात्र v आहे. मग जर va² घेतला, ह्याचा स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे काय येणार आहे प्लस gr मिळेल. 4gr प्लस gr इज इक्वल टू 5gr इज इक्वल टू 5gr. आता इकडचं स्क्वेअर रूट काढायचं आहे, दोघांच्या बाजू काय घेतलं पाहिजे, स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे. म्हणून देअरफॉर vb इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5gr. इक्वेशन नंबर 9 मला मिळतं, इक्वेशन नंबर 9 मिळेल. बरोबर, सो vb इज इक्वल टू √5gr ही वेलॉसिटी मला मिळाली ॲट पॉईंट बीच्या ठिकाणची. आलं लक्षात, ठीक आहे. आता ह्याच्यातलं एक सब आर्टिकल आहे की मला 2 पॉईंटवरचं टेन्शन काढायचं, मला 2 पॉईंटवरचं टेन्शन काढायचं. मग काय करूया, इथं इक्वेशन परत एकदा लिहूया. TA किती आहे बघा, इक्वेशन नंबर किती आहे, इक्वेशन नंबर 2 बघा किती आहे, इक्वेशन 2 mva² डिवायडेड बाय r मायनस mg. इक्वेशन नंबर 2 आहे हे. आणि इक्वेशन नंबर 5 किती आहे बघा, TB इज इक्वल टू mvb² डिवायडेड बाय r प्लस mg. इक्वेशन नंबर 5 आहे. आलं लक्षात, हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 5 अशा पद्धतीनं आपल्याला मिळाले. काय करूया, असं करू, सबस्ट्रॅक्ट, ही एक नवीन केस आहे, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 2. इक्वेशन 5 इक्वेशन 2 मधून काय करू, सबस्ट्रॅक्ट करू. म्हणजे काय मला मिळतं, TB मायनस TA इज इक्वल टू काय मिळेल बघा, mvb² r प्लस mg, हे TBचं इक्वेशन आहे, मायनस mva² डिवायडेड बाय r
मायनस एम जी हे एचं इक्वेशन आहे. हे बीचं आहे आणि एचं आहे. बरोबर. मग काय मिळेल बघा, एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस मायनस काय होईल प्लस एम जी मला मिळेल, प्लस एम जी मिळेल. बरोबर आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं ह्या दोघांचा सबस्ट्रॅक्शन मला इथं मिळाला. आता मला सांगा मित्रांनो, सिन्स व्ही बी किती आहे अंडर रूट 5 GR, व्ही ए किती आहे अंडर रूट GR. बरोबर. मग व्ही बी स्क्वेअर किती येईल, स्क्वेअर घेतल्यानंतर स्क्वेअर रूट काय होतं निघून जातं, स्क्वेअर घेतल्यानंतर स्क्वेअर रूट काय होतं निघून जातं. ह्या दोन व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुटअप करा. मग काय मिळेल, टी बी मायनस टी ए इज इक्वल टू, समजा ह्याला इक्वेशन किती म्हणूया, पुढचं नेक्स्ट इक्वेशन किती आपलं, नेक्स्ट इक्वेशन 10 आहे. इक्वेशन 10 काय होईल, इक्वेशन 10 बिकम्स एम डिवायडेड बाय आर, व्ही बी स्क्वेअर किती आहे 5GR मल्टिप्लाय बाय 5GR. बघा समजते का, अतिशय सोप्या पद्धतीत सांगतोय मी. प्लस एम जी आहे तसं मायनस एम व्ही ए किती आहे अंडर रूट GR म्हणजे व्ही ए स्क्वेअर किती आला GR डिवायडेड बाय आर प्लस एम जी. बरोबर आहे. ठीक आहे. परत एकदा सांगतो बघा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 5 मला मिळाले. इक्वेशन 5मधून इक्वेशन 2 वजा करा, हे सगळं मेकॅनिकल ही टर्म मिळेल. इथं मायनस आहे, फक्त मायनस मायनस काय होईल प्लस होईल, हे मायनस होईल. व्ही बी किती आहे अंडर रूट 5GR आहे, व्ही ए किती आहे अंडर रूट GR आहे. जर ह्या दोन व्हॅल्यू इथं पुटअप केला तर स्क्वेअर घेतल्यामुळे स्क्वेअर रूट निघून जातं. मग ही टर्म मला मिळते. आता सिम्प्लिफाय करा फक्त, टी बी मायनस टी ए किती, टी बी मायनस टी ए जीला जी निघून जातं, जीला जी निघून जाईल म्हणजे काय मिळणार आहे 5mg प्लस एम जी. बरोबर. आणि ह्या आरला निघून जाईल काय मिळतं मायनस एम जी प्लस एम जी. बरोबर का, समजते ना काय म्हणतो मी, आरला आर निघून जाईल, ह्या आरला निघून जाईल, राहतं एम जी. आता ही टर्म मला मिळेल काय म्हणणार 5 प्लस एम जी 6mg मायनस 7 मायनस एम जी 5mg येणार प्लस एम जी 6mg. किंवा असं म्हणता येईल आपल्याला, ह्या एम जीला हे एम जी निघून जातं आणि काय राहतं मग टी बी मायनस टी ए इज इक्वल राहतं 6mg. दिस इज इक्वेशन 11. बरोबर का. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या बीच्या पॉईंटवरचं टेन्शन आणि एच्या पॉईंटवरचं टेन्शन ह्या दोघांच्या टेन्शनची वजाबाकी मला मिळते 6mg. लक्षात येत नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि परत एकदा समजून घ्या की नेमक्या कशा पद्धतीनं वजाबाकी केली. हे सगळं मेकॅनिकल आहे, एक स्टेप समजली पुढची आपोआप समजते. आलं लक्षात. चला मित्रांनो, पुढची कंडिशन आपल्याला अभ्यासायची आहे. ज्या पद्धतीनं आपण ए बी ह्या दोन ठिकाणची वेलॉसिटी काढली आहे, आता आपल्याला सीच्या ठिकाणची किंवा डीच्या ठिकाणची वेलॉसिटी काढायची. जे सीला येईल तेच डीला येणार आहे. फक्त काय इथं ॲक्सलरेटेड बॉडी असते, इथं फक्त रिटार्डेटेड बॉडी असते. म्हणजे जेव्हा ॲक्सलरेशन निगेटिव्ह होतं त्याला रिटार्डेशन असं म्हणतो आपण. म्हणजे सीच्या ठिकाणचं कन्सिडरेशन आणि डीच्या ठिकाणचं कन्सिडरेशन हे एकच येतं. काही मुलं सी म्हणतील, काही मुलं डी म्हणतील, तुमच्या पद्धतीनं काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, येणारं इक्वेशन हे एकच येणार आहे. आता एच्या ठिकाणचं स्पीड मला मिळालं अंडर रूट GR मिळालं, बीच्या ठिकाणचं स्पीड मला मिळालं अंडर रूट 5GR मिळालं. आता तेच स्पीड मला डीच्या ठिकाणी काढायचं. आलं लक्षात. ठीक आहे. मग आता इथं काय करता येईल आपल्याला, इथं परत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरायचं आणि त्या पद्धतीनं कन्सिडरेशन करायचं. आता मी इथं बी आणि डी हा पॉईंट पकडतो. टोटल एनर्जी ॲट बी शुड बी कॉन्झर्व बाय टोटल एनर्जी ॲट डी. आलं लक्षात. ठीक आहे. आता इथं आपण लिहून घेऊया तिसरा पॉईंट. व्हिडिओ थोडा मोठा होतोय परंतु आपल्याला, माझं उद्देश आहे की प्रत्येकाला ईच अँड एव्हरी पॉईंट समजला पाहिजे. सिम्पल मॅथमॅटिक्ससाठी कोणाची गाडी थांबली नाही पाहिजे. त्यासाठी आपण एक एक स्टेप महत्त्वाची घेऊन टाकू सगळं. पोझिशन व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल सी अँड डी, किंवा असं म्हणू आपण त्याला मिडवे पॉईंट सी अँड डी. ह्या मिडवे पॉईंटच्या ठिकाणची मला काय करायचं आहे तर मिडवे पॉईंटच्या ठिकाणचं मला स्पीड मला काढायचं आहे. ठीक आहे. मग इथं काय म्हणूया परत तेच कन्सिडरेशन, टोटल एनर्जी ॲट बी इज कॉन्झर्वड बाय टोटल एनर्जी ॲट डी. म्हणजे काय मिळतं, देअरफॉर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी
इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट डी बरोबर. ठीक आहे. इक्वेशन किती म्हणूया त्याला, चला की त्याला इक्वेशन पुढचं 11 आलं आहे, ह्याला 12 म्हणून 12 म्हणून इक्वेशन नंबर 12 आलं लक्षात. ठीक आहे. मग आता इथं काय येईल बघा, जसं आपण बीच्या केसमध्ये घेतलो तसंच आपण एक एक स्टेप इन डिटेल लिहूया. कायनेटिक एनर्जी ॲट बी, बोला कायनेटिक एनर्जी ॲट बी किती येणार आहे, वन हाफ एम व्ही बी स्क्वेअर बरोबर. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ॲट डी घेतील, काही मुलं सी घेतील, काही मुलं डी घेतील, तुम्हाला घ्यायचं आहे ते घ्या. 1/2 एम व्ही स्क्वेअर, फक्त इथं आपण डी म्हणूया, व्ही डी स्क्वेअर आलं लक्षात. ठीक आहे. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट बी घेऊया आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट डी घेऊया. पोटेन्शियल एनर्जी ॲट बी मी जरा वेळानं सांगतो किती घ्यायचं ते. हां, पण पोटेन्शियल एनर्जी ॲट डी किती घेणार सांगा. बी आणि डी घ्यायचं आहे, किती हाईट असणार आहे इथं, तर एम जी आर ही हाईट मिळेल, एम जी आर बरोबर. ठीक आहे. आता मित्रांनो इथं बी आणि डी घेताना फक्त बी आणि डीचा विचार करतोय आपण. ह्या केस नंबर बीमध्ये सर्क्युलर मोशनचा विचार करताना, वर्टिकल सर्क्युलर मोशनचा विचार करताना मी पूर्ण सर्कल विचारात घेतलं होतं बरोबर. आता मात्र मी इथं हाफ सर्क्युलर विचार करतोय, हाफ किंवा हेमिस्फिअर घेतोय. आणि त्यावेळेला इथं तुम्ही जेव्हा बीच्या ठिकाणी उभे असता तेव्हा तुम्ही मेनला उभे आहात, म्हणजे तुम्हाला कुठलीच हाईट नाही. आणि तुम्हाला जेव्हा हाईट नसते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी तुम्ही इथं 0 घेतली पाहिजे. बघा लक्षात ठेवा, तुम्ही बी आणि डीचा विचार करताय म्हणजे तुम्ही फक्त बीला उभे आहात, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही इथं किती आहे, इथं 0 हाईट आहे तुमची. आणि तुम्ही इथून इकडे जर निघालाय ह्याचा अर्थ तुमची हाईट काय झाली, वाढत निघाली. ती किती घेतली, हाईट वाढलेली, आपण आर घेतली बरोबर का. तो फक्त चेंज लक्षात ठेवा की बी आणि डीचा विचार करताना किंवा बी आणि सीचा विचार करताना वेन एव्हर यू स्टँडिंग ऑन or at point B you should consider your height is 0, so which means that potential energy at B is equal to 0. इक्वेशन नंबर 13 मला मिळालं. आता हे पटकीने इक्वेशन 13 इक्वेशन 12 मध्ये ठेवूया आणि काय मिळालं सांगा बघा. चला आता इथनं पुढचं काम तुमचं आहे, पटपट माझ्याबरोबर सॉल्व करा. कायनेटिक एनर्जी किती मिळते, 1/2 एम व्ही बी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी 0 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही डी स्क्वेअर प्लस एम जी आर. ठीक आहे. माझ्या प्रॉब्लेमचे मग मला व्ही डी काढायचं आहे. देअरफोर 1/2 एम व्ही डी स्क्वेअर इज इक्वल, तिकडचे एम तिकडे न्या किंवा ही टर्म तिकडे नेल्यावर मायनस होईल, 1/2 एम व्ही बी स्क्वेअर मायनस एम जी आर. अशा पद्धतीनं मला इक्वेशन मिळेल बरोबर. परत सांगू, हे इकडचं टोटल एनर्जी ॲट बी आहे आणि टोटल एनर्जी ॲट डी आहे. चेंज फक्त एवढा केला की पोटेन्शियल 0 घेतले आपण, अदरवाईज रिअरेंज करा. प्रॉब्लेमचे मग मला व्ही डी काढायचं आहे. परत सांगितलं आहे मी, काही मुलं VSL येतील, दोघांचंही बरोबर आहे. मग आता काय करूया, तिन्ही ठिकाणी काय आहे, एम कॉमन आहे आणि इकडच्या डावीकडच्या बाजूला LHSला 2 आहे. मग काय येणार, परत ते लागलीच रिअरेंज करू. व्ही डी एम कॅन्सल, LHSचा 2 तिकडे गेल्यावर RHSला जाईल, इथं 2/2 होईल, कॅन्सल होईल. इथं व्ही स्क्वेअर मला मिळेल मायनस इथं काय मिळणार आहे, -2GR. अशा पद्धतीनं मला इक्वेशन मिळेल लक्षात. ठीक आहे. समजते काय म्हणते माहिती, एम कॅन्सल, दिस 2 विल गो RHS अँड इट विल बी न्यूमरेटर, सो 2 / 2 1, फक्त व्ही मला मिळालं आणि इथं 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे 2GR बरोबर. दोन्हीकडे कोणाला पाहिजे. पण सिन्स व्ही किती मिळतं रे मित्रांनो, व्ही असतं √5GR असतं, मग व्ही स्क्वेअर किती मिळणार, √5GR मिळणार. देअरफोर त्याला इक्वेशन नंबर महत्त्वाची स्टेप आहे 14 म्हणून. मग व्ही स्क्वेअर किती मिळतं, व्ही स्क्वेअर किती असणार आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, बघा लक्षात ठेवा, डी आणि बी आपल्या माईकमध्ये डी आणि बीचा सेपरेशन येते का ऐकू, हे बघा थोडं जवळ ठेवलं आहे माईक मोबाईलचा. डी आणि बी, तर व्ही बी स्क्वेअर किती येणार आहे, 5GR येणार, 5GR मायनस 2GR म्हणजे किती मिळणार, व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू 3GR मिळेल. देअरफोर व्ही डी इज इक्वल टू √3GR मला मिळतं. दॅट इज इक्वेशन नंबर 15. अशा पद्धतीनं तुम्हाला 3 पॉईंटवरचं डायग्राम इथं दाखवतो मी. डायग्राम आपल्या डोळ्यांच्या पुढेच आहे. डायग्राम अशी येतील. ह्या 3 पॉईंटवरचा वेगवेगळ्या ठिकाणची वेलॉसिटी मला आता अशा पद्धतीने मिळाली. इथली असते GR, इथली असते 5GR √, आणि इथली आता
जी आर. बरोबर. अशा पद्धतीनं हे इक्वेशन इथं संपलं. एक लक्षात ठेवा, जर लक्षात येत नसेल तर मला परत विचारा, वारंवार विचारा, काय अडचण नाही. लक्षात ठेवण्याची ट्रिक तुम्हाला सांगतो. हो का, हा सर्कल आहे, ह्या ठिकाणी ए आहे, ह्या ठिकाणी डी म्हणले आपण आणि ह्या ठिकाणी बी म्हणले. त्याला लक्षात ठेवायचं की सर्व ठिकाणी जी आर कॉमन आहे, अंडर रूट जी आर कॉमन आहे. बरोबर का, अंडर रूट जी आर कॉमन. बरोबर का. इथं 1 असेल, क्रम चुकवू नका. 1 ऑड घ्या, 3 ऑड घ्या, 5. 1 3 5 क्रम कसा लक्षात ठेवायचा, 1 3 5 ए डी बी. म्हणजे हे मिळणार मला अंडर रूट जी आर, हे मिळणार अंडर रूट 3 जी आर आणि हे मिळणार अंडर रूट 5 जी आर. बरोबर का. हे लक्षात ठेवण्याची ट्रिक झाली. अशा पद्धतीनं आपण आज सर्क्युलर मोशन हे पूर्णपणे संपवलं. आणि काही जर तुम्हाला अडचणी असतील तर 100% मला विचारत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.